रायगड सहलीवर जाणाऱ्या गोटखिंडीतील क्लासेसच्या मिनी बसला अपघात. रस्त्याचा अंदाज न आल्याने बस पलटी. 6 जण किरकोळ जखमी, बाकी सर्व विद्यार्थी सुखरूप. गोटखिंडी तालुका पलूस येथील एका खासगी क्लासेसचे 2 शिक्षक आणि विद्यार्थिनींसह एकूण 35 जण 2 मिनी बसमधून रायगड येथील सहलीसाठी गेले असता त्यातील एका बसला रायगडच्या दिशेने जात असताना नांदगावजवळ अपघात झाला. रस्त्याचा अंदाज न आल्याने बस पलटी झाली, ज्यात 6 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. मात्र उर्वरित सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुखरूप असल्याची माहिती महाड पोलिसांनी दिली आहे. हा अपघात रविवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी पहाटे 5:30च्या सुमारास नाटेगाव सोडल्यानंतर नांदगावजवळ घडला. रायगडकडे जाणाऱ्या MH10 AW 1122 क्रमांकाची विद्यार्थिनींची मिनी बस रस्त्याचा अंदाज न आल्याने उजवीकडे पलटी झाली. या अपघातात 4 विद्यार्थिनींसह 2 शिक्षक, ड्रायव्हर किरकोळ जखमी झाले. यामध्ये अदिती खैरमोडे, अदिती खाडे, सिद्धी डावकळ आणि अक्षरा जाधव या विद्यार्थिनी व योगेश जाधव वय 35 ड्रायव्हर आणि जगन्नाथ विश्वास येवले वय 45 शिक्षक हे जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने महाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. अपघाताची माहिती मिळताच महाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार सिद्धेश मोरे आणि पोलीस नाईक विनोद महाडिक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मदतकार्य राबवून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. अपघाताचे वृत्त गोटखिंडी येथे समजताच सर्वत्र चिंतेचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं होतं. प्रसार माध्यमातून अपुरी माहिती मिळत असल्याने ग्रामस्थांमध्ये गोंधळ होता. यावर पलूस न्यूज चॅनलने थेट महाड पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी पोलीस हवालदार सिद्धेश मोरे यांच्याशी संपर्क साधून माहितीची खातरजमा केली. त्यांनी सांगितलं की अपघातातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी सुखरूप आहेत. किरकोळ जखमींवर उपचार करण्यात आले असून त्यांना आवश्यक मदत करून परत पाठवण्यात आले आहे. यामुळे गोटखिंडीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.